अरे ग्रीन कार्ड सुद्धा म्हणू नको. आता मला अमर व्हायचं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा एवढं बरे सांगितलेलं मी ऐकलं नाही. अरे मी उषाला म्हटलं पण की अगं तुमची अमेरिकेची इकॉनॉमी बिघडली म्हणते ना, मग या बाबांना नाही कॉन्टॅक्ट करा. अगं आई त्याचा इथे काय संबंध, काय बोलतेय? अरे या लोकांना फक्त एक फोन करायचा असतो आणि त्यावर मिनिटागणिक पैसे कापले जातात. भरपूर वेळ फोन होल्ड करावा लागतो. आता साहजिकच सगळ्या जगाचे प्रश्न सोडवून ते आपल्यापर्यंत येईस्तोवर आपल्या खिशातले इतके पैसे गेलेले असतात, म्हणजे त्या अमेरिकेला इतके डॉलर गेलेले असतात की साहजिकच आपला खिसा सापडण्यासाठी कोणत्या तरी बाबाची गरज लागते. म्हणजे मी माझी एवढी मोठी वकिली सोडून हे कोण बनेगा करोडपती सारखे प्रश्नाला उत्तर देत होतो का काय? अरे तुझ्यासारख्या वकिलाला कसं सांगेल मी ते? त्याच्यासाठी हजार जबाबीपणा लागतो. शिवाय प्रश्न भिजत न ठेवता ते सोडवायचे असतात. पण आता काय बरं करावं? आता भारतात एवढे महागडे फोन परवडणार तरी कसे कोणाला? हे खरं काय SMS करूया. SMS? हो. म्हणजे ठरलं तर मग एक जाहिरात करायची. हा फसव्या जाहिरातींना भुलू नका, फसव्या जाहिरातींना भुलू नका. जगाचा तारणहार एकच, वडगावचा धोपेश्वरकर मारुती. नवीन युगाचा नवीन मंत्र, देवाशी बोलायचे नवीन तंत्र. असू द्या तुमचे प्रचार, काही असू द्या इच्छा तुम्हाला. दंड थोपटून उभा पुरवायला. त्वरा करा, मोबाईल उचला. 50 शब्दात आयुष्याचे प्रश्न सारे बसवा आणि पाठवा SMS धोपेश्वरकर मारुतीला. आमचा नंबर आहे 75757. 2 दिवसात SMS येईल उत्तराचा. भाग्योदय झाला समजा जीवनाचा. काय हे गड्या, किती उशीर. मी केव्हाची वाट बघते आणि तुझ्याकडे मोबाईल पण नाही. कॉन्टॅक्ट कसा करायचा? अगं तुझा तो वकील बाप आणि त्याचा तो पणजोबाचा मारुती मला आपलं पोटापुरतं येतो. तो मोबाईल वगैरे कुठून घेऊ का मी? पण तो देवळात सापडलेला आहे की? अगं देवळातला मोबाईल जाम बिझी असतो. तुला माहितीये का SMS चा पाऊस पडतो सगळीकडून. गण्या, काय तुझ्या इतक्याशा पगारात आपल्या लग्नानंतर कसं भागणार रे? तू कशाला काळजी करतेस? तुझा तो बाप आहे ना, काही काळजी करू नको, तो सांभाळेल आपल्याला. म्हणजे लग्नानंतर पण हॉटेलिंग आणि शॉपिंग साठी बाबांकडनं पैसे मागायचे? हो. अरे आत्ताच पैसे मागण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक करून मी इतकी बोर झाली आहे. तुला माहितीये त्यांनी मला सांगितलं तुला आता पैसे हवे असतील तर माझ्या अशिलांकडे जा आणि पैसे वसूल करून आण. काय म्हणजे या महिन्याचे वांदे देखून? आता काय करायचं रे? अरे तू अजिबात काळजी करू नकोस. आपलं SMचं दुकान आहे ना एकदम तेजीत चालू आहे. चप्पर फाड़ के पैसा मिलने वाला है. अभी तो शुरुआत है. हो, ते कसं काय? ते तुला नाही कळायचं आणि तसंही ते लहान मुलांना सांगणार का नाही ग? अय्या मूल आपण ना आपल्या मुलांना तर कसं पिंकी तू जेव्हा होणार होतीस तर तुझ्या आईने काय ममता कुलकर्णीचे पिक्चर पाहिलं होते का? आई आहे
ठीक आहे, अजाण बालिके सांगतो. हे बघ, लोक आपल्या नंबरला SMS करतात बरोबर, आणि आपण त्यांना उलट SMS करतो. यात खरा फायदा कोणाचा? काय करणार, मोबाईल कंपन्यांचा. आता मोबाईल कंपन्यांना जर आपल्यामुळे इतका फायदा होत असेल तर ते आपला खिसा असाच कसा कोरडा ठेवतील? मोबाईल कंपन्या जाम खुशीत आपल्याला. यालाच म्हणतात बेरजेचं राजकारण. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. थोडे तू का आणि थोडे मी. अरे पण आता चणे संपले की. दिसतंय ते का नको आपण आसपासची दगड खाऊ? अय्या, तू दगड खातोस? आता तुझ्या आईच्या हातचं खाल्ल्यावर दगड नक्की बनवते. हा, आई आजकाल बोंबा मारत असते रोज. का? जेवायला, खायला, प्यायला सतत आमच्याकडे असतोस. तिला सांग लग्नानंतरची प्रॅक्टिस करतोय म्हणून. आणि अगं येणाऱ्या SMS ना उत्तर येता सगळा दिवस निघून जातो. काय करणार? असं कधी करा. काय? हे बघा, दिवसा हा. तुमच्या प्रश्नांना उत्तर दे. बर, आणि रात्री चांगलं सांगतेस. दुसऱ्या दिवशी तुझे पूज्य वडील मला कोर्टात उभं करतील, त्याचं काय? मग काही प्रॉब्लेम नाही. तू आरामात सुटशील. तुझ्या आईच असं म्हणत असते. काय कॉन्फिडन्स आहे. गण्या, बोल. इतका त्रास होतो उत्तर पाठवायचा, तर आयडिया का नाही करत? सांग ना. तू ना कोणीतरी कामाला ठेव. हो ना, हे मला कसं सुचलं नाही. त्या सांगतो का मला भीमाबाईंना ती धुणं मांडली राहू दे, हे आलेल्या SMS ना उत्तर द्या. काय पण पर्यायच होते. अगं आपणच लोकांच्या आलेल्या SMS ना उत्तर पाठवतो. हे आपलं सिक्रेट बाहेर पडेल ना. आणि तुझा तर पणजो पण नाहीये आपल्याला कोर्टातून सोडवायला. त्यात तुझे ते बाबा. आयडिया. हे बघ, तू मारुतीला SMS कर. 75757 वर मारुती सांगेल काय करायचं ते. मारुतीला सांगतो SMS करून हे मडकं जरा बनवून दे रे बाबा. मडकं कशाला भरू? आमच्याकडे 24 तास भरपूर पाणी आहे. वाह, मजा आहे ना. अगं हळू बोल, बाहेर इतकी पाणी कपात आहे की लोकांच्या रांगा लागतील पाण्यासाठी. काही बोलू नको. इतक्या दिवसात भेटलाय आणि हवा पाण्याच्या काय गप्पा मारतोस? मग आपण एक आयडिया करायची का? आपण ना ती गावाकडे जी बाजर कीड आली आहे ना त्याबद्दल गप्पा मारू काय? जा, किडीवरच प्रेम करत्या. मीच मूर्ख तुझ्या प्रेमात पडले. तरी रिंकूने मला सांगितलं होतं नको याच्या प्रेमात पडू. रिंकू? रिंकू कुठे असते का आजकाल? रिंकू कुठे असते काय? रिंकू माझा मित्र आहे. मागच्या मी जेव्हा पाठ म्हणून पाहिलं होतं तेव्हा तर असू दे. त्याला सांग माझ्या बांगडी पूर्ण नकोस म्हणून. हा, अजून काय काय सांगतो का रिंकू? तो म्हणतो त्याच्यापेक्षा माझ्याशी लग्न कर. चालेल, करीन त्याच्याशी करीन. तुझ्याशी? अगं थांब. चला, आता या एवढ्या 10-15 प्रश्नांना उत्तरं दिली की आजचं काम संपलं. वैताग आला बाबा.